आत्ताची घटना घडली त्याविषयी काय सांगतो? हे उपजिल्हा रुग्णालय फलटण या ठिकाणी नेहमीप्रमाणे सकाळी OPD 8:30ला सुरू होते. आज OPDच्या टायमिंगमध्ये सकाळी 11 ते 11:15च्या दरम्यान एक रुग्ण जो काल येतात महिला रुग्ण म्हणून OPDमध्ये आला होता औषधोपचाराकरता, आणि त्यांना जे OPDमध्ये जे डॉक्टर आहेत आमच्या विविध त्याच्यापैकी एक डॉक्टर गायकवाड म्हणून ट्रीटमेंट काल त्यांनी केली, आणि त्या ट्रीटमेंटच्या दरम्यान त्यांना भाषा योग्य वाटली नाही असं त्यांची तक्रार होती. त्यानुसार ते आणि त्यांची 4-5 मुलं किंवा जे काही त्यांच्यातनं आपतिष्ट असतील ते एकत्र 11 ते 11:15च्या दरम्यान OPDमध्ये आले, आणि आल्यानंतर त्यांनी शेजारी 2-3 दुसरे महिला डॉक्टर पण होते त्यांच्यासमोर. नियमित कामकाज चालू होतं रुग्ण तपासण्याचं, बाह्य रुग्ण तपासण्याचा. त्या दरम्यान त्यांच्या 2 कानाखाली मारले त्यांनी. माझ्या आईला अशा प्रकारे काय बोलला असा त्यांचा एकंदरीत व्यू होता काल जो बोलला. आज कोणताही प्रकार घडला नाही, की आज हा फक्त पडसाद आहे की काल त्यांच्या आईला जी काय ट्रीटमेंट मिळाली बोलण्यात ना ते त्यांना योग्य वाटलं नाही. त्यांच्या डॉक्टरकडून ते जाब विचारण्याकरता आले होते असं एकंदरीत आम्हाला दिसलं. आम्ही सर्व बाहेर होतो. मी एक्सरेमध्ये काम करत होतो, समोरच आमचं डिपार्टमेंट आहे. हे सर्व आवाज आल्यावरती आम्ही तिथे गेलो, त्यांच्याशी बोललो असतं. त्यांच्याकडून त्यातनं स्वतः जनितनं मारहाण केली. त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की बाबा माझ्या आईला शाब्दिक ह्यांनी शब्द व्यवस्थित वापरले नाहीत ह्या डॉक्टरने, त्याच्यामुळं आम्ही हे प्रकार आजचा केलेला आहे. तर हा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर हा पूर्णत्न प्रकार हा लज्जा उत्पन्न करणारा आहे. सर्व कर्मचारी शासनाचे आहेत. आम्ही रुग्णसेवा देतो. सुरुवात रुग्णाची कोणतीही तक्रार नाही. त्याच्यामध्ये जे डॉक्टर ज्यांच्या बाबतीत हे घडले ते गेल्या जवळपास 10 वर्षापासून इथं काम करतात. त्यांच्याबद्दलही आज अखेर कोणाची कसलीही तक्रार नाही. तर आमचे कर्मचारी यांच्या वतीने एक विनंती राहील, आग्रहाची विनंती राहील की अशा प्रकारचं रोज हे चालू आहे फलटणमध्ये. एक तर आमचं हे हॉस्पिटल बंद करून आम्हाला बाहेर द्या, किंवा इथं कुठंतरी याचा प्रतिबंध घाला. चूक नसताना ते भिक नको पण कुत्रावर अशा अवस्था आज कर्मचाऱ्यांची होऊन बसलेली आहे फलटणमध्ये. तर हा प्रकार शासनाने त्वरित थांबवावा, जेणेकरून कर्मचाऱ्याला योग्य प्रकारे रुग्णसेवा देता येईल आणि रुग्णसेवेचं काम हे पार पाडता येईल. एवढी माझे सर्वांना विनंती राहील. याच्यामध्ये महिला रुग्णाचं नाव काय सांगता येईल का? काल कोण आलं ते नाव आम्हाला माहीत नाही. आम्ही ओळखू शकतो कारण स्वतः मी उभा असताना ते बोलत होते. कालचा केस पेपर आहे त्यांचा, पण त्यांचं नाव असेल ना केस पेपर असतं ना, नाव असतं. घ्या ना माहिती द्या ना, माहिती ना पत्रकारांना माहिती द्या ना. केस पेपर काढायला द्या ना. तुम्हाला नाव लागेल ना पुढे होय, पण तो चेहरा ज्याने पाहिलाय, कारण कालचे 400 ते 500 OPD झालेले असते, त्याच्यातलं नेमकं नाव कोणतं महिलामध्ये, कारण महिला एक नाही झाली. CCTV मध्ये आले ना ते. हां, ते नाव सर्च करतील ना ते. त्याच्यामध्ये पोलिसांचं काम चालू आहे. आम्ही सर पोलीस स्टेशनला तसेच तक्रार देतो प्रशासनाच्या वतीनं. आमचे जे वरिष्ठ जिल्हा शल्य चिकित्सक साहेब आहेत, तिथले जे प्रमुख आहे डॉक्टर धुमाळ सर, हे मिटिंगला सातारमध्ये कलेक्टर साहेबांच्याकडे आहेत. DD साहेब यांच्यापर्यंत आम्ही हा मेसेज पूर्ण फॉरवर्ड केलेला आहे. त्यांनी योग्य ती पोलीस कंप्लेंट करा म्हटले, त्यामुळे प्रशासनाने पोलीस कंप्लेंट करण्याच्या याच्यामध्ये पुढचे पावलं उचलत आहे. तुमचं काम बंद आंदोलन केलंय का तुम्ही? सध्या आम्ही जोपर्यंत कोणतीही याच्यामध्ये दखल घेतली जात नाही तोपर्यंत आम्ही तात्पुरत्या स्वरूपात आहे तसं काम ठप्प ठेवलेलं आहे. याची दखल घ्यावी एवढीच अपेक्षा आहे, कारण रोज हे घडतंय. आज जर असेल तर ठीक आहे, आणि कोणतीही चूक नसतानाही घडलं जाते, म्हणून आम्ही हे आज आता काम ठप्प ठेवलं. माझी एक तुम्हाला विनंती राहील, एक जबाबदार नागरिक म्हणून, की जे आता तुमची OPD बंद आहे ती तुम्ही जरा चालू करा, कारण बाकीच्या पेशंटची बी गैरसोय होती. त्या अनुषंगाने जर आपण थोडी मदत करावी, सहकार्य करावं. नक्कीच आम्ही चालू करू. फक्त याचा कुठेतरी दखल घ्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्ही OPD चालू करतो आणि रोज मार खातो, असं जर असेल तर तसं आम्ही करतो. पगार आम्ही त्याचाच घेतो असं आम्ही म्हणतो मनात. मग डॉक्टर साहेब, गेले अनेक दिवस झालं फलटण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफ हा थोडासा भीतीच्या वातावरण आहे. नक्की काय सांगाल याविषयी? काय होतं, एखादा प्रसंग जर घडला, आपल्या कुटुंबामध्ये घडला, घरामध्ये घडला, तर त्याचा इम्पॅक्ट हा पूर्ण कुटुंबावरती. आमचं हे जे उपजिल्हा रुग्णालय हे सुद्धा आमचं कुटुंबच आहे. रुग्ण येणारे आमच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही, पण अशा जे प्रकार जे आता जे म्हटलं आपण दिवंगत मुंडे मॅडमच्या अगोदर झालेला प्रकार असेल, कालचा प्रकार किंवा यापेक्षा अधिकचे झालेले इतर प्रकार असेल, याच्यामुळं आमच्यावरती स्वतः दबाव हा 100% राहणार आहे. आणि त्या दबावामुळं आमच्याकडून हे थोडंफार हे असं होतं आहे की रोज होतं आहे. आणि आमची चूक नसताना, चूक होती का नव्हती हे समोर CCTV आहेत, सर्व आहे, त्याच्यामध्ये कोणतीही चूक नाही. असं असताना तुम्ही कशासाठी? आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत, तुमचा मार खाण्यासाठी नाही आम्ही इथं. तर तुम्ही आमच्याकडून सेवा घ्या. सेवामध्ये जर आमच्याकडून काही त्रुटी राहिली, कमतरता, उणीव दाखवली तर त्याच्यासाठी शासनाने 102, 104 सारखे स्वतः यंत्रणा आहेत, तिथं बोर्ड आहेत, येऊन इथले मुख्यतः अधिकारी आहेत, त्यांच्याशी तुम्ही तक्रार करू शकता. अशी कोणतीही तक्रार नाही. येऊन आमच्याबद्दलही कोणाची त्यातनं आत्ता ज्या संबंधित महिला आहेत त्याही माझ्याशी बोलले. त्यांची माझ्याकडे काल ते आले होते स्वतःनं ट्रीटमेंट घ्यायला. त्यांचंही माझ्याबद्दल कोणाबद्दल इतर तक्रार नाही. तर तक्रार नसताना हा कशाला
चुकबुल होईल. 10च्या ऐवजी ओपीडीमध्ये 500 जर पेशंट झाले तर एखाद्या वेळेस चला चला थोडंसं होणार आहे त्याच्यामध्ये. मग असं झाल्यामुळे तुमचा इगो हट झाला म्हणून तुम्ही डायरेक्ट येणं आणि मारहाण करणं हे कुठंतरी चुकीचं आहे आणि माणुसकीला काळीमा फसणार आहे असं माझं स्पष्ट एक समाजातला व्यक्ती म्हणून माझं मत आहे. कर्मचारी व्यतिरिक्त मी समाजातला सुद्धा एक घटक आहे. कालची जी घटना झाली ती कोणत्या विभागात झाली आणि नेमकी कशामुळे झाली? कालची जी घटना आहे ती उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे ते बाह्य रुग्ण विभाग जो आहे सकाळी 8:30 ते 12:30पर्यंत येणारे बाह्य रुग्ण याच्यामध्ये जे डॉक्टर बसतात रुग्ण तपासणी करतात त्या याच्यामध्ये झालेले काल जो प्रकार घडला त्याच्यामध्ये काल काही घडले नव्हतं. त्यांना त्या डॉक्टरने ट्रीट केलं होतं. जे काही औषधोपचार असेल तो दिला होता. मात्र बोलण्यातून त्यांना शब्द काही खटकले असं त्यांचं मत होतं. ते आम्हाला काय म्हणतात आज त्याच्याबद्दल ते जाब विचारणा करता आले होते. जाब विचारताना त्यांनी सुरुवातच मारहाणीनं केलं असं आम्हाला मारहाण झाल्यावरती आम्हाला तिथं समजलेलं की 2 कानाखाली त्यांनी मारले त्या डॉक्टरांच्या. गायकवाड डॉक्टरांना मारहाण झाल्यानंतर दुसऱ्या बाहेरून कोणाचा फोन आलता का तुमच्यावरती सध्या कोणाचा दबाव आहे का? नाही, कोणाचाही दबाव नाही किंवा दबावाचा आम्ही शासनाचे कर्मचारी आहोत. आमच्यावरती दबाव फक्त शासनाचा असेल आणि शासन आम्ही चुकलो तर शासनानं आम्हाला शासनाच्या पद्धतीने शिक्षा करावी, दंड करावा किंवा कारवाई करावी. कुणीतरी यायचं आणि डायरेक्ट येऊन मारहाण करणं, शिवीगाळ करणं अशा प्रकार करू नयेत. मुंडे मॅडम सारखे परत प्रकार घडू नयेत याची ह्या समाजाने किंवा फलटणकरांनी दखल घ्यावी एवढी सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं माझी कळकळीची विनंती राहील. पोलीस प्रशासनाने यात का दखल घेतली का? पोलीस प्रशासन आम्ही 112ला कॉल केल्याप्रमाणे त्यांनी तात्काळ इथं त्यांच्यात आलेले आहेत. त्यानुसार त्यांची पुढची जी कारवाई त्यांनी CCTV फुटेज वगैरे पाहणं हे सुरू केलेलं आहे आणि ते नक्कीच सहकार्य करत आहेत सुरुवातीपासून.